गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिके तृतीयेचा उपवास करून पूजा अर्चा केली जाते। या दिवशी पूजेला लागणारे साहित्य आदल्या दिवशीच आणून ठेवावे, म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही। पूजेच्या साहित्यामध्ये हळद, कुंकू, फुलं, पानं, ओटीचं साहित्य, त्यावर हळद कुंड, बदाम, खारी, खोबरं, सुपारी घ्यावी। सोबत घंटी, चंदन, अक्षता, धोत्र्याचं फूल, फळ, कणीस, काकडी, सोबतच तुपाचा आणि तेलाचा दिवा, त्यासोबत कापूर, धूप, उदबत्ती, कापसाचे वस्त्रमाळ घ्यायचे आहेत। 5 प्रकारची फळे, यामध्ये केळी, सफरचंद, मोसंबी, सीताफळ, पेरू, डाळिंब अशा प्रकारची फळं सध्या बाजारात भेटून जातात, ते तुम्हाला पूजेच्या वेळी मांडायचे आहेत। आता तुम्हाला बेलपत्र 108 भेटले तर घ्या, नाही भेटले तर 51, 21, 11 बेलपत्रे ही घेऊन तुम्ही पूजा करू शकता। करदडीची किंवा केळीची खांब किंवा तुम्ही पानं घेऊ शकता। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता तसं आपण तुम्हाला चौरंगाच्या चारू बाजूला लावता आली तर चालेल, किंवा मग पाठीमागं चौरंगाच्या पाठीमागे तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता। आता चौरंगाभोवती लावण्यासाठी तुम्हाला केळी आणि करदळीची खांब, याच सोबत तुपात भिजवून आरती करण्यासाठी तुपाची फुलवात तयार करून घ्यायची। आता पत्रीमध्ये तुम्हाला सांगते की 16 झाडांची, म्हणजे फळं आणि फुलं यांची 16 प्रकारचे 16 पानं तुम्हाला पूजेत व्हायची असतात। तेवढी तुम्हाला शक्य नसतील तर 5 झाडांची 5 पानं तुम्हाला घ्यायची आहेत। आता या दिवशी सकाळी थोडं लवकर उठून देवपूजा करून ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे तिथं चौरंग मांडायचा आहे आणि त्यावर पांढरा, पिवळा किंवा लाल, हिरव्या रंगाचं कापड अंथरून घ्या। प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून आसनावरती बसून दिवा प्रज्वलित करून घ्या। पाटावरती विडा मांडा। एका तांबड्यामध्ये वाळूची पिंड आणि पार्वती आणि सखी काढायची आहे। आता पिंड तर वाळूने तुम्ही बनवू शकता, पण पार्वती आणि सखी तयार करता येत नसेल तर 2 लहान लहानचे ढिगारे तुम्ही पार्वती आणि सखी म्हणून मांडायची आहे आणि याची गंध, अक्षता, फूल व वस्त्रमाळ अर्पण करून पूजा करायची। आणि त्यानंतर 16 झाडांची किंवा 5 झाडांची तुम्ही घेतली असतील 5 पानं, त्यांना ओम गौरी शंकराय नमः असं म्हणत एक तुम्हाला पिंडीवर व्हायचं आहे। त्यानंतर हरतालिकेची कहाणी आणि आरती करा। या पद्धतीने पूजा करा आणि सौभाग्य अखंड राहावं म्हणून प्रार्थना करा। आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा।